नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा दिवस मला खूप खूप छान जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। रोजच्या प्रमाणे ना आज पण मला भरपूर असा आनंद झाला आणि ना सर्व कॉलेजचे दिवसच आठवत होते। तर कॉलेजचे दिवस आठवण्याचं कारण या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच। आता पुण्यातून कुठेही जा तुम्हाला स्वतःची टू व्हीलर बाहेर काढावीच लागते। टू व्हीलर काढा किंवा ऑटो काढा, काहीतरी हे करावंच लागतं। तसंच ह्या वेळेला ठरवलं की मेट्रोने प्रवास करायचा। एकदा आम्ही मेट्रोने गेलो होतो, ते फक्त फिरण्यासाठी, मेट्रो कशी आहे पुण्यातली ते बघण्यासाठी गेलो होतो। पण आज पहिल्यांदा असा मेट्रोचा वापर केला आणि तेव्हा पटलं की मेट्रो खरंच भरपूरच युजफुल आहे। कारण काय होतं, इतकी सध्या पुण्यामध्ये ट्रॅफिक आणि मेट्रोच्या कामामुळे ना बराच वेळ जातो। म्हणजे एका गाडी जरी काढली ना घराबाहेर तर बराच वेळ जातो यायला, कारण पूर्ण रस्त्याचे चेंज झालेत, टर्न वगैरे हे झालेत। म्हणजे सिंगल वे, डबल वे असं काय काय चालू असतात। जेव्हा जातो गाडी घेऊन तेव्हा कळतं की नाही, इथून आता बंद केलंय, इथून आता सिंगल वेज केलंय, मग चला पुन्हा गाडी रिटर्न घ्या, असं बऱ्याच वेळेला आमच्या बाबतीमध्ये होतं। आणि म्हटलं चला मेट्रोचा प्रवास करूया। तर पुण्यामध्ये ना मेट्रोला बघा, बिलकुल संडे असून सुद्धा बिलकुल गर्दी नाहीये, एकदम खाली ट्रेन आहे आणि ट्रेनची फ्रिक्वेन्सी बऱ्यापैकी आहे। म्हणजे 5 ते 10 मिनिटांनी वगैरे मेट्रो आहे आणि प्लॅटफॉर्मवरती एवढीच आम्ही माणसं होतो, बाकी जास्त माणसं नव्हती मेट्रोमध्ये कोणी। पण जर आपल्याला सिटीमध्ये जायचं असेल, आणि तुम्हाला सांगते मी आता मंडईमध्ये आले, म्हटलं तुळशीबागेत जाऊया। तुळशीबाग आणि लक्ष्मी रोड म्हटलं ना की मला कॉलेजचे दिवसच आठवतात, कारण आम्ही त्यावेळेला प्रचंड फिरायचो। आणि हे बघा आता तर 15 मिनिटातच, 15 ते 20 मिनिटात आम्ही पोहोचलो इथे मेट्रोने मंडईमध्ये। आणि जेव्हा गाडी घेऊन जातो ना तेव्हा डायरेक्ट आम्ही लक्ष्मी रोडला की गाडी पार्क करतो आणि तिथून चालत असं फिरतो। पण आज मेट्रोने गेल्यावरती काय झालं की आम्ही पूर्ण चालत असं मेट्रो स्टेशनच्या बाहेर पडलो की पहिल्यांदा आपण जातो भाजी मंडईमध्ये। आणि मग मंडईचा पूर्ण तो हिरव्यागार भाज्या वगैरे घेत बघत असा सुरू होतो। म्हणजे आपली एकंदरीत शॉपिंग म्हणा किंवा ज्या घ्यायच्या वस्तू आहेत त्या सुरुवातच होते इथून। आणि ही सर्व भाजी मंडई, एवढी सर्व मोठी अशी भाजी मंडई नेहमीच अशी भरलेली असते। तर आज मला ते एक प्रचंड आवडलं, कारण जेव्हा शॉपिंगला जातो तेव्हा फक्त तेवढ्या भागातच फिरतो, मंडईमध्ये काही याचा प्रश्नच येत नाही, कारण काही भाज्या वगैरे आणणं होत नाही। पण आज पहिल्यांदाच मेट्रोने गेल्यामुळे पूर्ण भाजी मंडईमधून जाणं होत होतं। मग त्यामुळे इकडे तिकडे बघणं असं चालू होतं। आणि इथून बाहेर पडलं की आपण आलो तुळशीबागच्या बॅक साईडला, आणि तिथूनच मग सुरुवात होते आपल्या खरेदीची। कुठे मग आपण लक्ष्मी रोडला तरी जाऊ शकतो डाव्या साईड, किंवा मग नाहीतर मग तुळशीबागेत। आणि इकडे एवढी सर्व गर्दी होती, मी म्हटलं एवढी गर्दी आज कशी काय, म्हणजे संडे तर होता, संडेमुळे गर्दी होतीच थोडीफार, तरी सुद्धा एवढी गर्दी ह्या दुकानांबाहेर होती। मग या मुंडावळ्या घेण्यासाठी एवढी सर्व गर्दी आहे। आणि लक्ष्मी रोडला आल्याच्या नंतर बरेच दिवस झाले डोक्यामध्ये होतं आता उन्हाळा वाढला आहे आणि मग पायामध्ये कोल्हापुरी चप्पल असावी। एकदा मी कोल्हापुरी चप्पल वापरली तर एकदम छान असा रिझल्ट मिळालेला, पण मी ती कोल्हापूरहूनच आणली होती। आणि मग ह्या दादांजवळ बार्गेन करून मी एक शेवटी चप्पल घ्यायचा विचार केला। आणि मी त्याला काय गॅरंटी म्हणे, मी 20 ते 25 वर्ष याच प्लेसवरती बसतो आणि इथून मी म्हणजे चप्पलांचंच दुकान आहे माझं कोल्हापुरी विकण्याचा, त्यामुळे एकदम बिंदास्त चप्पल घेऊन जा, काही मनात आणू नका। आणि मेन म्हणजे मला चप्पलचा तसा आवाज येणारी चप्पल नको पाहिजे होती, तशी ती चप्पल तिथे मिळाली। आणि नंतर लक्ष्मी रोड आणि इकडे आल्यावरती तर काहीतरी चाट असं खाणं झालंच पाहिजे। आणि एवढी गर्दी होती, मग काहीतरी वेगळं चाट असं तिथं म्हणजे चना चाट म्हणून होतं, तर आम्ही ते ट्राय केलं। सदाशिव पेठ, लक्ष्मी रोड आणि लक्ष्मी यांना असं मिळतं जवळच असं, म्हणजे कॉर्नर असं तयार होतं एक, तिथे हे सर्व स्नॅक सेंटर असतात। मग तिथेच आम्ही पण असं थोडंसं काहीतरी खाऊन घेतलं। आणि हे मी असं म्हणजे पूर्ण कॉलेज लाईफ जशी अनुभव होते ना तसा एक अनुभवाचा आजचा एक दिवस वाटला मला। फक्त आज फ्रेंडची कमतरता होती, कारण तेव्हा तर आम्ही असं नेहमीच जायचो आणि असं काहीतरी खरेदी करून यायचं। आणि त्यातल्या त्यात स्ट्रीट शॉपिंगचा आनंद तर ना एकदम वेगळाच असतो स्ट्रीट शॉपिंग। मी तर शॉपमध्ये पण जाऊन आले आणि नंतर मग म्हणतं नाही, कारण काय होतं कुर्तेच वगैरे आपण थोडे दिवस वापरतो आणि नंतर पुन्हा काहीतरी आपल्याला नवीन पाहिजे असतं। त्या कुर्त्यांमध्ये ना एवढी व्हरायटी होती, स्लीवलेस होते, वेगळे पॅटर्न होते, आलिया भट कुर्ता पॅटर्न, शॉर्ट कुर्तेच होते, जीन्समध्ये ते कुर्तीज आपण घालतो ते होते सर्व, आणि त्याच्यामध्ये वेगळे पॅटर्न्स अवेलेबल होते आणि रिजनेबल पण होते। पण बायकांची एवढीच गर्दी होती ना, एक साईजसुद्धा म्हणजे हे करताना भरपूर डिफिकल्ट जात होतं।
तिथून शोधताना, पण कापड आणि हे चांगलं होते, ते क्वालिटी पण चांगली वाटली. आणि आता काय तर उन्हाळा सुरू झाला त्यामुळे ना स्लीवलेस वगैरे नको, काय काय आवडतं म्हणजे तसे पण पॅटर्न आहेत आणि एकदम कम्फर्टेबल असे होते तिथे. मग तिथे मी पण अशी थोडीफार खरेदी करत होते. कधीतरी असं लक्ष्मी रोडला फिरायला वगैरे ना सदाशिव पेठला खरंच छान वाटतं. जाऊन एक फेरी जरी मारलं तरी फ्रेश वाटतं. म्हटलं येतानाचा प्रवास म्हटलं असं ठरलं पुन्हा मेट्रोनीच यायचं. मग मेट्रोने येता पुन्हा तिथे आपण जेव्हा परतीचा प्रवास करतो मेट्रोचा, तेव्हा पुन्हा अशी छोटी छोटी स्ट्रीट शॉपिंग सुरू होते. पुन्हा मला काहीतरी असं आठवलं की आपल्याला काही जार घ्यायच्या आहेत आणि त्या जारच्या ऑनलाईन प्राईस बघायला तर एवढी भरपूर अशी जारची प्राईस असते. मग म्हटलं इथे बघूया, तर मला जशी पाहिजे होती तशी एक जार मिळाली आणि ती पण 120 वगैरे 100 बार्गेन करून अशी काहीतरी मिळाली. म्हणजे जर आपण म्हणजे स्ट्रीट शॉपिंगचा हा एक आनंद असतो की आपल्या डोळ्यासमोर ती वस्तू मिळते आणि आपण कितीतरी वेळा ती ओपन कर क्लोज कर म्हणजे असं बघत असतो ती कम्फर्टेबल आहे की नाही आहे. हा स्ट्रीट शॉपिंगचा एक आनंद असतो आणि तो घ्यायला इतकं मजा येते ना, खरं सांगते तुम्हाला. आणि त्यातल्या त्यात लक्ष्मी रोड म्हटलं तर बघा, लक्ष्मी रोड तुळशीबाग म्हटलं तर बघायलाच नको. आणि नंतर आम्ही येताना तोच प्रवास केला आणि इतकं क्विक असं आलो ना, आमच्याच डोळ्यासमोरून एक मेट्रो गेली म्हणजे असं, आणि लगेच 5 मिनिटांनी दुसरी मेट्रो पण आली. म्हणजे इतकं पटकनच आम्ही 15 ते 20 मिनिटात आलो. आणि त्यामुळे ना ते गाड्यांचा आवाज, हॉर्नचा आवाज, पोल्युशन वगैरे ह्यांच्या गोष्टींचा काही संबंधच आला नाही मेट्रोमध्ये जाताना. आणि स्ट्रीट शॉपिंग म्हणाल त्यामुळे मेट्रोमुळे म्हणाल तर माझी आज भरपूर अशी स्ट्रीट शॉपिंग झाली की बरेच दिवसापासून मी जी केली नव्हती. म्हणजे नेहमीच ऑनलाईन चालू असतं, पण आज केली आणि इतकं छान वाटलं. आणि असा आजचा माझा असा संडेचा ब्लॉग होता. आणि तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं, जो बलून हा सावीच्या हातात बलून होता, तिला ते बलून प्रचंड आवडतात. पण संडे होता की काय मला माहीत नाही, पण तिथे सिक्युरिटीने तो बलून म्हणे अलाउड नाही आहे मेट्रोमध्ये. मग शेवटी आम्हाला नाईलाज तो बलून ठेवावा लागला. आणि असा आजचा ब्लॉग होता. आजचा ब्लॉग आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा. बाय.